नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं पूर्ण दिवसाचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सकाळच्या गडबडीपासून घरकाम, किचनची कामं, साफसफाई आणि दिवसातील इतर कामं तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळतील। त्याचबरोबर आज मी एक खूप महत्त्वाचा विषय तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आपलं घर सुंदर, स्वच्छ आणि आकर्षक दिसावं असं प्रत्येक गृहिणीला वाटतं, पण त्यासाठी नेहमीच पैसे खर्च करावे लागतात असं नाही। कमी बजेटमध्ये आणि घरात उपलब्ध असलेल्या वस्तूंचा योग्य वापर करून आपण घराला सुंदर लुक देऊ शकतो। म्हणूनच या व्हिडिओमध्ये माझं डेली रुटीन, त्यासोबतच मी तुम्हाला काही सोप्या, उपयोगी आणि बजेट फ्रेंडली टिप्स देणार आहे। तर प्रत्येक गृहिणींसाठी खूप फायदेशीर ठरतील। आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। सर्वात पहिली गोष्ट म्हणजे घर नेहमी स्वच्छ ठेवणे। कितीही महागडे फर्निचर किंवा कितीही छान सजावट केलेली असली ना, तरी घर जर स्वच्छ नसेल तर त्याचा काहीच उपयोग होत नाही। म्हणून रोज सकाळी 15 ते 20 मिनिटं ना आपलं घर आवरण्यासाठी द्यायचे। त्याच्याने आपलं घर नेहमी फ्रेश आणि नेटनेटकं दिसतं। आता हे ते ना माझी मुलगी रुद्रा स्कूलला गेल्यानंतर आणि सात्विकला मी झोपवल्यानंतर घरातली कामं आवरायला घेते। म्हणजे सकाळी माझी सकाळ होते 5, 5:15 ते 5:30 वाजता। त्याच्यानंतर टिफिन बनवायचा, टिफिन बनवल्यानंतर मुलगीला आवरायचं। त्याच्यामध्ये सात्विक उठतो आणि तो उठला की थोडंसं त्याच्याकडे लक्ष द्यायचं। घरातली कामं तशीच राहतात। मुलगी स्कूलला गेल्यानंतर घरातली कामं मी आवरायला घेते आणि 20-25 मिनटं काय चांगला अर्धा पाऊण तास जातो घरातली बाकीचे सगळे कामं करण्याची। रोजची कामं असतात ती कपडे धुणं। आता माझ्याकडे वॉशिंग मशीन नसल्यामुळे मी हाताने कपडे धुते। 15 ते 20 मिनटं कपडे भिजत ठेवायचे पावडरमध्ये, बाकी घरातली कामं आवरायचे। घरातली कामं आवरल्यानंतर कपडे धुवून घ्यायचे। कपडे धुवून झाल्यानंतर लाद्या वगैरे साफ करायच्या। हे रोजचं काम, त्याला अर्धा पाऊण तास जातोच। आणि बाकी एक्स्ट्राची कामं जी दिवसातून निघतात ती वेगळीच। तर आज ना मला पडदे धुवायचे होते, म्हणजे इथे जे पडदे लावलेले ते। आता हे पडदे मी इथे लावून घेते, पण मी हे कायमस्वरूपी पडदे इथे नाही ठेवणार, कारण का हे ट्रान्सपरंट असल्यामुळे ना खिडक्यांमधून खूप उजेड आतमध्ये येतो। जर दुपारचं कधी झोपायचं झालं ना तर नुसता उजेडच दिसतो। म्हणून आजचा दिवस फक्त मी हे पडदे इथे लावलेत। नंतर ते सुकल्यानंतर ना परत जे आधी पडदे लावले होते तेच इथे लावणार आहे। आता इथे तुम्ही पाहू शकता दिवाबत्ती तर झाले सकाळीच आणि सात्विकसुद्धा झोपलाय। घरातली कामं आता झालेत बऱ्यापैकी। कपडे आता हे जे पडदे एक्स्ट्राचे काढलेत ते भिजत घालते आणि आता इथे सात्विक झोपलाय ना, तर मी आता माझ्या आवडीची गाणी टी व्हीला लावते आणि थोडा वेळ बसते। म्हणजे असं नाही आहे की नुसतं कामच करत राहिलं पाहिजे, थोडा वेळ स्वतःला टाईम द्यायचा, काही ना काहीतरी करत राहायचं। आता माझी फॅमिली छोटी असल्यामुळे ना मला ह्या सगळ्या गोष्टी करता येतात, पण ज्यांची फॅमिली मोठी आहे, घरामध्ये 2-2, 3-3 मुलं आहेत, सासू सासरे किंवा हजबंड, तर बाकी इतर गोष्टींना खरं सांगते नाही करायला मिळत। आता आम्ही तिघंच असल्यामुळे ना मला खूप टाईम मिळतो माझ्यासाठी, घरामध्ये डेकोरेट काही करण्यासाठी किंवा निवांत बसण्यासाठी। तर आता तुम्हाला सांगते दुसरी महत्त्वाची गोष्ट, घरात असणाऱ्या अनावश्यक वस्तू काढून टाकणे। आपल्या घरात अनेक अशा वस्तू असतात ज्या आपण महिनोन्महिने त्याचा वापर काहीच करत नाही। अशा वस्तूंमुळे ना घर भरलेलं सुद्धा दिसतं आणि अस्तव्यस्तसुद्धा दिसतं। त्यामुळे वेळोवेळी घरातील नको असलेल्या वस्तू बाजूला काढणे। आता तुम्हाला सांगते, माझं हे घर खूप छोटं आहे आणि मी ना इतक्या कमीत कमी वस्तू ठेवलेत। सहसा मी जास्त वस्तू घरामध्ये ठेवलेल्याच नाही आहेत, म्हणजे जितक्या लागतील ना तितक्याच वस्तू घरामध्ये आहेत। आणि माझ्या घराचा किचन पाहाल ना तर एकदमच छोटा, तरीसुद्धा ना मी व्यवस्थित नेटनेटका ठेवते। जास्त पसारा मी करतच नाही, भांड्यांचासुद्धा जास्त पसारा नाही आहे आणि बाकी इतर वस्तूंचासुद्धा जास्त पसारा नाही आहे। आणि मेन म्हणजे सांगू का, हे जरी माझं घर छोटं असलं ना तरी स्टोरेज स्पेस भरपूर असल्यामुळे ना सगळ्या वस्तू मी आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करते। दिसण्यासारख्या वस्तू मी कमीत कमीच ठेवते। आता मस्त गाणी ऐकत ना घरातील कामंसुद्धा होत आहेत, निवांत बाबूसुद्धा झोपला आहे। आता घरातली कामं झाली ना की रुद्राला आणायची तयारी, म्हणजे स्कूलमधून, कारण का 1 तारखेपासून तिला व्हॅन लावले, तोपर्यंत मला जावंच लागतं आणि ते खूप मोठं काम आहे माझ्यासाठी, कारण का 25 मिनटं चालत जा, परत या, असं 4 वेळा माझ्या फेऱ्या होतात। पूर्ण दिवस माझा असाच जातो। म्हणजे सकाळची घरातली कामं आवरली की पटापट चालत जा, रुद्राला घेऊन या, आल्यानंतर थोडा आराम, परत उठल्यानंतर खाणं पिणं, परत रात्रीचा थोडासा अभ्यास रुद्राचा, काही आणायचं असेल तर मार्केटला जा। त्याच्यानंतर मग घरातले छोटे
छोटे मोठे कामं करायची, कपडे प्रेस करणं असतं, काही ना काहीतरी सतत चालूच असतं. ते झालं की झोपा, परत सकाळी लवकर उठा, हे असं रुटीन आहे. आता किचनमध्ये ना दुपारचा स्वयंपाक जास्त बनवायचाच नाही आहे, कारण का सकाळी ना मी रुद्राला टिफिनला पनीरची भाजी आणि पराठे दिले होते. तर ते ना मी रील्समध्ये म्हणजे शॉर्ट व्हिडिओमध्ये शूट केलेलं, म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मोठ्या लाँग व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर नाही करत. तर आता फक्त भात बनवला, कारण का भाजी आहे सकाळची, तर जास्त स्वयंपाक आता बनवायचाच नव्हता. आता सकाळची नाश्त्याची भांडी सगळी साफ करून घेतली. आधीची जी भांडी होती घासलेली सुकलेली, तर ती लावून घेते आणि किचन आवरून घेते. तर चला तुम्हाला महत्त्वाची तिसरी टिप सांगते. आता आपल्याकडे असणारे कुशन कवर, पडदे आणि बेडशीट यांचा योग्य वापर करायचा. प्रत्येक वेळी नवीन वस्तू खरेदी करण्याची गरज नाही. घरात असलेल्या वेगवेगळ्या रंगाच्या बेडशीट आणि कुशन कवर्स अदलाबदल केली तरी घराला नवीन लूक मिळतो. आता इथे ना रुद्रा घरी आली, म्हणजे तिला मी घेऊन आले. दुपारी मी सुद्धा थोडासा आराम केला आणि संध्याकाळची मला भाजी घ्यायची होती, थोडीफार खरेदी करायची होती, कारण का रुद्राचे 1-2 प्रोजेक्ट स्कूलमधून सांगितले होते, तर त्याचं सगळं साहित्य आणायचं होतं. तर म्हटलं चला आता खाली आले ना, तर नर्सरीमध्ये मला जायचंच होतं. मला थोडीफार झाडे घ्यायची आहेत माझ्या घरासाठी आणि काही पॉटसुद्धा घ्यायचे आहेत. आपल्या घरामध्ये किंवा घराच्या इंट्रोला झाडं जर असतील ना, किती तुम्ही आर्टिफिशियल झाडं आणा, त्याच्यानी इतकं फ्रेशनेस नाही वाटत जितकं ओरिजिनल झाडं घरामध्ये लावल्यानंतर ना घरामध्ये खूप छान वातावरण होतं, म्हणजे सकारात्मकसुद्धा वातावरण होतं आणि घरसुद्धा छान दिसतं. म्हणून घरामध्ये थोडीफार झाडं ना आणून ठेवायचे. मग मनी प्लांट असो, तुळस असो किंवा कोरफड असो, खूप अशी झाडं आहेत की ती कमी ऊन असलं तरी जगतात. आता इथे मी भाजी खरेदी करते, त्यासोबत तुम्हाला एक महत्त्वाची टिप सांगते. भिंती, आपल्या ज्या घराच्या भिंती असतात ना, त्या रिकाम्या ठेवण्याऐवजी ना कुटुंबाचे फोटो, प्रेरणादायी कोट्स किंवा छोटे DIY डेकोरेशन लावू शकता. याच्याने सुद्धा आपलं घर ना कमी खर्चामध्ये खूप छान दिसतं. मार्केटवरून आल्यानंतर ना आमच्या बिल्डिंगच्या खाली साईबाबांचं मंदिर आहे, तर तिथे सगळी मुलं खेळत असतात आणि रात्रीचा म्हणजे 8चा टाईम झाला ना की नेहमी आरती होते. तर आज मी असेच गप्पा मारत बसले होते. आमच्या काकू भेटल्या होत्या बिल्डिंगमधल्या, त्यांच्याशी मी गप्पा मारत बसलेले आणि रुद्रा सात्विक खेळत होते. तर आरतीचा टाईम झाला, त्याच्यामुळे घरी काही गेले नाही. आता आरती केल्यानंतर मी घरी गेले. तर चला आणखी एक महत्त्वाची 8वी गोष्ट सांगते तुम्हाला. DIY डेकोरेशन. जुन्या ज्या बाटल्या असतात ना घरामध्ये आपल्या असतात, काचेच्या बरण्या किंवा उरलेल्या वस्तूंचा वापर करून ना सुंदर सजावटसुद्धा आपण करू शकतो. किती व्हिडिओ आपल्याला यूट्यूबवरती पाहायला मिळतील. यामुळे काय होतं माहिती आहे का, आपला खर्चसुद्धा कमी होतो आणि एक घराला छान लूक मिळतो. आता घरी आल्यानंतर ना सकाळचं कणिक होतं, त्याच्या 2 चपात्या बनवल्या आणि त्याच्यापासून फर्स्ट टाईम रोल बनवते. तर तीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली, तुम्ही कंटिन्यू करा. आता पुढची महत्त्वाची टिप्स सांगते. आपल्या घराचं जे प्रवेशद्वार असतं ना, ते नेहमी स्वच्छ ठेवायचं, आकर्षक ठेवा, म्हणजे घराचा पहिला प्रभाव दरवाजापासूनच पडतो. छोटासा डोअरमॅट, एखादं रोप, जागा जर भरपूर असेल ना तर चांगली 4-5 झाडं लावायची. खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. आणि आपल्या नावाची नेमप्लेट, छोट्या छोट्या डेकोरेट वस्तू जर तुम्ही घरी तयार केलेल्या असतील त्यासुद्धा लावू शकता. यामुळे सुद्धा ना घराला छान लूक येतो आणि त्यासोबतच खूप प्रसन्न वाटतं, फ्रेश वाटतं. तर चला आता पुढची 10वी टिप सांगते. इथे हे तुम्ही पाहू शकता. पनीर ना आधी मी दह्यामध्ये टाकले, त्याच्यामध्ये कॉमन मसाले ॲड केले आणि थोडा वेळ ठेवलं. शिमला मिरची, टोमॅटो, कांदा, हे बटर असेल तर बटरमध्ये फ्राय करायचं, नाहीतर मग तूप, मी तुपामध्ये तेल असेल तरी चालते, थोडंसं नॉर्मली फ्राय करून घेतलं. आणि चपाती होती त्याच्यामध्ये. आता हे सगळ्या भाज्या मी लावते आणि वरून सॉसेस, मेयोनीज आणि टोमॅटो केचप, कांदा, कच्चा कांदा पातळ कट केलेला आणि टोमॅटो टाकायचा असेल तर टोमॅटो. आणखी भाज्या वगैरे असतील ना तर ॲड करू शकता, म्हणजे आता स्वीट कॉर्न्स येतात तर ते टाकले तरी चालते. आता मी फर्स्ट टाईम बनवते, ज्या माझ्याकडे भाज्या अवेलेबल आहेत त्या मी ॲड केलीत. आता व्यवस्थित बनवून थोडासा फ्राय करते परत तुपामध्ये आणि कट करून रुद्राला देते आणि मी खाते. सात्विकला त्याचं जेवण वेगळं आहे. आणखी एक गोष्ट सांगते. किचन नेहमी व्यवस्थित ठेवणे. किचन हे घराचं हृदय असतं, म्हणून डबे व्यवस्थित लावून ठेवायचे, किचन काउंटर स्वच्छ ठेवायचं. आणि ह्या व्हिडिओची शेवटची टिप्स माझ्या रुटीनसोबत मी तुम्हाला सांगते, तर ती म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट प्रेम आणि सकारात्मकता. घर सुंदर दिसण्यासाठी फक्त सजावट पुरेशी नसते. घरात आनंद, प्रेम आणि स्वच्छता जर असेल ना तर कोणतेही घर असू द्या ते खूप सुंदरच दिसते. आता जाता जाता एक सांगते. आपली महिलांची सवय असते की आपल्या घरामध्ये कितीही असलं ना
तरी आपल्याला दुसऱ्यांचंच आवडतं. त्यांच्या घरामध्ये असं आहे, तसं आहे, किती छान आहे, असं तसं. असं काही नाही. आपल्याकडे सुद्धा जे आहे ना, त्याच्यामध्ये जरी तुम्ही छान ठेवण्याचा प्रयत्न केलात ना, तरी एक नवीन लूक किंवा काहीतरी चेंज केल्यासारखं दिसतं. म्हणजे प्रत्येक वेळेस ना दुसऱ्याची वस्तू बघून ती आपल्याकडे पाहिजेच असं नाही आहे. जे आपल्याकडे आहे ना त्याचा असा वेगवेगळा वापर करायचा. कधी हे पडदे लावायचे, कधी ते काढायचे, दुसरे लावायचे, कधी बेडशीट चेंज करायची. असंच करत राहिलं ना तरी घरामध्ये ना वेगवेगळे लूकसुद्धा येतो आणि आपल्यालासुद्धा ते पाहायला आनंद मिळतो. आणि मेन म्हणजे आपण बिझी राहतो, काही ना काहीतरी करत राहायचं, नुसतं बसून नाही राहायचं. तर चला आता इथे माझा काठी रोल तयार झाला आहे, कट करते आणि गरमागरम खाऊन घेते. रुद्राला आधी देते कारण की तिलाच पाहिजे होता. मम्मी बनव ना, वेगवेगळे रेसिपी बनवत जा ना. तरी मी बनवण्याचा प्रयत्न बराच करत असते. तरी तिला बाहेरचं खायची खूप इच्छा होते कारण का आता पाऊस वगैरे पडतो आणि बाहेर मस्त गरमागरम रेसिपी जर कधी बाहेर गेलं ना की तिला दिसतात ना, मग ती मागते. पण सहसा मी आता पावसाळ्यातून टाळते कारण का आता आजारी पडली होती ती आणि खोकलासुद्धा भरपूर झाला आहे. त्याच्यामुळे मी तिला बाहेरचं सहसा टाळते, घरामध्ये बनवूनच देण्याचा प्रयत्न करते. कारण की सात्विक अजून लहान आहे आणि ती मुलांच्या संपर्कातून येते. थोडीशी भीती वाटते आता पावसातून आजारपण येण्याची. तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते. भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.